नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता कल्पनाताई जाग्याच असतात. त्या दूध घ्यायला आलेल्या असतात फ्रीजमधून आणि त्या त्यांच्या खोलीत जातात दूध घेऊन. आणि मग सायली, अर्जुन उठतात. सायली आणि अर्जुन आता सायलीच्या लहानपणीच्या आठवणी रिक्रिएट करतात, पुनर्जीवित करतात. त्या आठवणींना अर्जुन म्हणत असतो, सायली, मम्मा डॅड झोपलेलेत, हे बघ, तुला आठवतं का लहानपणी तू आमच्याकडे राहायला यायचीस ना, तेव्हा अशीच आपण दोघंजण रात्री उठून गपचूप फ्रीजमधून आईस्क्रीम खायचो. सायली म्हणते अर्जुनला, अहो मग एवढ्या दबक्या आवाजात का बोलताय, सगळे झोपलेत ना. मग अर्जुन काही शब्द मोठ्याने बोलायला लागतो. मग सायली म्हणते, अहो एवढ्या मोठ्याने पण नका बोलू. अर्जुन आता मनात विचार करतो, लहान तन्वी जेव्हा जे बोलायची ना तेच सायली आता बोलते, पण आता हिला जर मी बोललो तर हिला आठवेल का. मग सायली तेवढंच म्हणते, काय विचार करताय जाना, पटकन काढा ना ते आईस्क्रीम. अर्जुन आता ते फ्रीज उघडत असतो तेव्हा सायलीला तिच्या आठवणी जागृत होतात. बर का ते तिलाला दुसरश आकृत्या दिसतात ना. काल प्रमोद पाहिलं होत आपण, अर्जुन म्हणजे लहान अर्जुन असा फ्रीज उघडतोय. बापरे, यांच्या लहानपणीपासून हेच फ्रीज आहे. प्रेक्षकांनो, यांच्या घरी असो काहीतरी आपलं खटकलं तर सांगून टाकलं तुम्हाला. अर्जुन आता ते फ्रीज उघडत असतो तेव्हा सायली त्याला म्हणते, अरे अर्जुन लवकर उघडणं, फ्रीज उठेल ना कोणी. अर्जुनला आता आठवतं सायली म्हणजे छोटी तन्वी अशीच म्हणत असते त्याला लहानपणी. अर्जुनने आता फ्रीजमधनं तो आईस्क्रीमचा बॉक्स काढलाय. मग तो सायलीला म्हणतो, तो बोल घेऊन ये ना सायली. मग हेच एक्झॅक्टली लहानपणी अर्जुन तन्वीला म्हणायचा. आता ते सायलीला आठवतं आणि सायली म्हणजे छोटी तन्वी त्यावेळेला अर्जुनला उत्तर देते, अरे बॉल कशाला हवाय, बॉल माझे वाटती बर का. प्रेक्षकांनो, सायली म्हणते, अरे असंच खाऊयात ना डब्यातन, तसंच छान लागतं. अर्जुन तिला हो म्हणतो. आता हे सगळं अर्जुनला आठवतं बर का. प्रेक्षकांनो, म्हणजे कधी नव्हे ते या दोघांना सगळं आठवतं असं त्यांनी दाखवलं. अर्जुन मग सायलीचा हात धरतो आणि तिला स्वयंपाकघराच्या ओट्याच्या खाली बसवतो आणि हे दोघे मिळून चमच्याने त्या आईस्क्रीमच्या डब्यातच आईस्क्रीम खाताय. मंडळी, बटरस्कॉच फ्लेवर आहे बर का, दिसतंय ते चांगलं. सायलीने आता मोठा चमचा घेतलाय आणि त्या मोठ्या चमच्या तिने मोठा घास घेतलाय आणि ती आता ते आईस्क्रीम खाणार. तेवढ्यात तिला पुन्हा त्या लहानपणीच्या आठवणी समोर दिसायला लागतात. तिला असं वाटते अगदी लहानपणीचे अर्जुन आणि तन्वी तिच्या समोरच बसलेत. सायली जणू काही त्यांना बघते असं दुसर तिला दिसत असतं आणि ती त्यांना न्याहाळत असते, म्हणजे बघत असते त्या दोघांना समोर. अर्जुन तेव्हा म्हणतो, अग सायली काय झालं, खा ना आईस्क्रीम. मग सायलीला आता ते दिसत बर का लहानपणीचे चित्र. ती छोटी तन्वी अर्जुनला म्हणते, अर्जुन अरे हळूहळू खा ना आईस्क्रीम, नाहीतर सगळं आईस्क्रीम तू संपवशील. आणि एक्झॅक्टली सायली ते वाक्य अर्जुनला ऐकवते, अर्जुन अरे हळू खा ना आईस्क्रीम, नाहीतर संपवशील आईस्क्रीम सगळं. अर्जुन म्हणतो, एस आठवलं ना तुला, बायको आठवलं ना. अग तू आता जे बोललीस ना बायको तेच लहानपणी बोलायची, अगदी सेम. आता सायली पुन्हा समोर बघते, इकडे तिकडे तर कोणीच नसतं. चला, अर्जुनसाठी त्याच्या या लहानपणीच्या आठवणी रिक्रिएट होतायत. हे बेस्टच आहे ना, त्याची बायकोच त्याची बेस्ट फ्रेंड निघाली आहे. प्रेक्षकांनो, त्याला अजून काय हवं. इकडे आता महिप्त बाबाचे सीन आज बरेच दाखवले. सचिन आता महिप्तला म्हणत असतोच, सचिन म्हणत असतो महिप्तला, काँग्रॅच्युलेशन अण्णा, आता तुमचा आश्रम प्रत्यक्षात उभा राहणार. महिप्त म्हणतो, ही सगळी वरच्या कृपा रे बाबा. सचिन म्हणतो, अण्णा तुम्हाला ते अन्नछत्र सुरू करायचं आहे ना, हजारो लोक येतील. अण्णा म्हणजे हे सगळं आपण कसं मॅनेज करायचं, कोण मॅनेज करणार हे सगळं. त्यावर महिप्त म्हणतो, अरे सचिन ती पोरगी आहे ना जी कोणी आधी राहती करेल ना सगळं हे. सचिन म्हणतो, अण्णा अहो हा सगळा पसारा मॅनेज करायला तुम्ही तुमच्या हक्काचा माणूस ठेवायला पाहिजे.
मला तर असं वाटतंय अण्णा की मीच या सगळ्यात लक्ष घातलं तर त्यावर महिप्तत. याला म्हणतो दीक्षित, तू लक्ष घालणार पण तुला तर हे सगळं खोट वाटत होतं ना. सचिन म्हणतो हो अण्णा, सुरुवातीला तसं वाटलं खरं मला, पण आता न म्हणजे तुमची माफी मागतो मी अण्णा. एवढी लोक तुमच्या म्हणजे भक्तीमुळे प्रभावित होत असतील तर हे सगळं नाही. तुमच्या उपदेशाने एवढे लोक प्रभावित होतात हे खोट कसं असेल ना अण्णा. बघा ना, त्यांना नक्कीच तुमचा काहीतरी उपयोग होत असेल अण्णा. तुम्ही खूप पुण्य कमवतात बरं का नाही. मला सुद्धा या सगळ्यात थोडसं खारीचा वाटा उचलू द्या ना अण्णा. महिप्त म्हणतो ठीक आहे, तुला उचलायचं आहे ना आश्रमाचा कारभार सगळा उचल बाबा उचल. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची बर का दीक्षित, या आश्रमातून मला पैसा पाणी कमवायचं नाहीये. मला सेवा करायची आहे लोकांची. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, माझ्या आश्रमात आलेला कुठलाच गोरगरीब किंवा भक्त रिकाम्या पोटी या आश्रमातून जाता कामा नये नाही. भरलेल्या पोटीच तो गेला पाहिजे आणि आनंदाने गेला पाहिजे माझ्या आश्रमातून. सचिन म्हणतो हो अण्णा, म्हणजे काय? ऑफकोर्स नाही. तुम्ही ते काय म्हणायचं ते. हा 113%. मी 113% तुमच्या सगळ्या सूचना पाळेन आणि आश्रम छान चालवेल. आणि आपण इकडचा जो कारभार आहे ना तुमचा सगळा, तो पण मीच हँडल करेल, काळजी नका करू. त्यावर महिप्त म्हणतो बरं ठीक आहे सचिन, महाप्रसादासाठी एक माणूस येणार आहे बर का, आता त्याच्याशी बोलायला तू इथेच थांब. सचिन म्हणतो हो अण्णा, चालेल मी बोलतो ना त्याच्याशी. मग आता एवढं म्हणून महिप्त लगेच ध्यानधारणा करतोय बर का. पण सचिन मनात विचार करतोय अण्णा, तुमच्या या भोंदूगिरीचा उपयोग करून मी स्वतःवर पैशाचा पाऊस कसा पाडतो ना ते बघाच. आता इकडे पुन्हा सायली अर्जुनचा सीन घेतलाय कल्पनात. ताई आता ते थंड दूध प्रतापरावांना देऊन येतात आणि पुन्हा तो ग्लास ठेवायला किचनमध्ये येतात आणि समोर बघता तर काय हे मांजर आणि बोके आईस्क्रीम खातायत. कल्पनाताई म्हणतात, अरे काय रे, असे का आईस्क्रीम खाताय चोरून, आणि ही काय वेळ आहे का आईस्क्रीम खायची. अर्जुन म्हणतो मम्मा ते मी. कल्पनाताई म्हणतात, बाबा तुम्ही दोघं धन्य आहात, हे आईस्क्रीम खायचं वेळ तुमच जगा वेगळंच बाबा. हा बाकी तुम्ही पूर्णाईचे नातू आणि नाचून शोभताय बर का. सायली नाही, पण मला सांगा तुम्ही असं लपून का आईस्क्रीम खात होतात चोरून. काय झालं सायली आता जरा कानकंडी होते, तिला कळतच नाही काय उत्तर द्यावं. अर्जुन लगेच म्हणतो ममा डोळाले, अगं डोळ्याला लागले होते ना माझ्या बायकोला, म्हणूनच आम्ही असं चोरून आईस्क्रीम खातोय. विचार माझ्या बायकोला विचार. कल्पनाताई म्हणतात, काय सायली, काय बाई सायली, तुझे डोहाळे अजबच येता. पण अर्जुन आता तुझ्या बायकोचे हे डोहाळे तुला पुरवावेच लागतील. खा दोघे चोरून आईस्क्रीम खा. असं म्हणून आता त्या निघून जातात. जाताना अर्जुन म्हणतो ममा गुड नाईट. कल्पना बरं गुड नाईट, खा आईस्क्रीम आता. कल्पनाताई गेल्यावर सायली अर्जुनला छोटीशी चापट मारते आणि म्हणते, काय हो तुम्ही का खोट बोललात, मला डोहाळे लागले ते काही खोट सांगायचं असतं ना, हे असं का सांगितलं. अर्जुन म्हणतो, काय सायली, तुला जेव्हा प्रियाला भेटायला जायचं होत ना जेलमध्ये, तेव्हा तू हेच कारण सांगितलं होत ना, डोहाळे लागले आईस्क्रीम खायचे म्हणून. मीच ते सांगितलं कॉपी पेस्ट करून. बर ठीक आहे, ते जाऊ दे. तुला आठवते ना आता हे सगळं. सायली म्हणते, मी असं जर वागले बोलले असेल तर ते घडून गेल असेल माझ्याकडं म्हणा, मला ते लहानपणीच आठवत नाही. अहो अर्जुन म्हणतो, ठीक आहे सोड, आपल्याकडे ब्याच गोष्टी आहेत आठवणी रिक्रिएट करायसाठी. चल तुला ना मी एक जागा दाखवतो लहानपणी, मी तुला कुठे न्यायचं ते. चल सायलीला आता त्याने हात धरून बाहेर गार्डनमध्ये आणलाय बर का. आणि गार्डनमध्ये हे दोघेजण पळापळी खेळतात. प्रेक्षकांनो, एवढ्या रात्रीचे बापरे. असो आता सायली बाईच्या पुन्हा अंगात येणार आहे बर का. प्रेक्षकांनो, येस कारण आता सायली अर्जुनला म्हणणार आहे पुढच्या प्रोमोत की त्या अपघाताच रिक्रिएशन करूया. अरे
यार प्रेक्षकांनो, खरंच सरळ साधा खायचा घास हे असा उलटा का खाताय ते कळतच नाहीये मला. पण असो काहीतरी त्यातून वेगळं साध करायचं असेल. यांना आता इथे आपण या सीनमध्ये बघतोय. अस्मिता मोबाईल घेऊन हातात काहीतरी प्लकेशन पाठवती मोबाईलवर आणि बाळ मांडीवर तिच्या. एकीकडे बाळाला खेळवती आणि एकीकडे मोबाईल बघतीये. तेवढ्यात अश्विन येतो तिच्या खोलीत. ती स्वतःशी अशी बडबडत असते, बाळा, आईला जॉब प्लिकेशन वाचू दे, वाचावं लागतं रे. ते राजा अश्विन येतो आणि म्हणतो, अग ये अस्मिता. ताई, हे काय करतीयस तू? अगं बाळाच्या एवढ्याजवळ मोबाईल न्यायचा नसतो. अस्मिता मोबाईल पटकन बाजूला ठेवते आणि म्हणते, अरे हो का, सॉरी. अश्विन म्हणतो, काय अस्मितात, ताई बाळाला झोपवतेस ना तू, मग एवढं काय महत्वाचं फोनवर करतेस? अस्मिता मनात विचार करते, काय करू अश्विन, तुला कसं सांगू मी? अरे बाबा, जिथे जमेल तिथे जॉब प्लिकेशन पाठवते मी. हे काम मला थांबवून चालता कामा नाही रे अश्विन, हे ती मनात बोलत असते. अस्मिता मग अश्विन म्हणतो, काय अस्मिता, ताई सोशल मीडिया स्क्रॉल करत होतीस ना, असं नको करत जाऊ. बाळाजवळ बसून अस्मिता म्हणते, बरं पण तुझं काही काम होतं का? अश्विन म्हणतो, हो अग अस्मिता, ताई मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. अस्मिता म्हणते, कशाबद्दल रे? अश्विन छान दाखवला या बहीण भावाचा हा प्रसंग प्रेक्षकांनो. अश्विन आता आपुलकीने अस्मिताच्या जवळ बसतो बर का आणि तिला म्हणतो, हे अस्मिताई, अगं आपला भूतकाळ पटकन विसरायची काही जादू आहे काग, मला सांग ना. असं काही असेल तर तुला जमलीये ती जादू, मला काग जमत नाहीये. अस्मिता म्हणते, अश्विन मला ते सगळं जमलंय, कारण ना जे काही घडलं ना माझ्या आयुष्यात त्यासाठी मी स्वतःला दोष देतच नाहीये. अश्विन तू त्रास करून घेतोयस कारण तुला असं वाटते की जे घडलं ते तुला कसं कळलं नाही. प्रिया तुला का मूर्ख बनवत राहिली, अशी कशी मूर्ख बनवत राहिली? अश्विन म्हणतो, अगं अस्मिता ताई, या सगळ्यात माझाच दोष आहे नाग. अस्मिता म्हणते, नाही अरे अश्विन, अजिबात नाही, तुझा काय दोष असेल? आपण आपल्या पार्टनरवर मनापासून प्रेम केलं, ती व्यक्ती जर चुकीची निघाली तर त्यात आपला काय दोष आहे? आणि हे बघ, जे घडलं ना अश्विन ते स्वीकारायचं आणि पुढे जायचं, जास्ती नाही रे त्रास करून घ्यायचा. अश्विन म्हणतो, अग अस्मिता ताई, जातोय मी पुढे जायचा प्रयत्न करतोय, नाही मला जमते. सतत त्या प्रियाचे विचार डोक्यात येत राहतात. अस्मिता म्हणते, तुझ्या मनात तुझ्या डोक्यात त्या प्रियाचे विचार येतात कारण तुझ्याकडे ना काहीतरी महत्वाचं जे तू आमच्यापासून लपवतोयस. अश्विन तू का नाही सांगितलं तेव्हाच आम्हाला की प्रिया प्रेग्नेंट आहे? अश्विन म्हणतो, अगं अस्मिताताई, मला ना कुठली कॉम्प्लिकेशन नको होती. तू आणि मम्मा बीक पडला असतात ना तर खूप प्रॉब्लेम झाले असते माझ्यासाठी. अगं खरंच अस्मिता ताई, दुसरं कुठलंच कारण नव्हतं. अस्मिता म्हणते, अरे मम्मा भीक पडू शकते पण माझ्याशी तर तुला बोलता आलं असतं ना. अश्विन अशा वेळेला सख्या बहिणीशी नाही बोलायचं तर कोणाशी बोलायचं प्लीज? अश्विन मला नको रे परक करूस, असं अश्विन म्हणतो. नाही अस्मिता ताई, सॉरी, खरंच सॉरी, मी तुझ्याशी बोलायला हवं होतं पण ना मला खरंच त्या क्षणाला काही कळत नव्हतं. अगं अजूनही काय करावं ना ते मला समजत नाहीये, असं म्हणून तो आता तिच्या खांद्यावर डोकं ठेवतो आणि अस्मिता त्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते, हे बघ अश्विन, होईल बर का, सगळं व्यवस्थित होईल, तू काही काळजी करू नकोस. असं तिने त्याला दिलासा दिलाय. बिचारा अश्विन, त्याला कळते बर का. प्रेक्षकांनो, आता नवरा बायको म्हणल्यावरती त्यांच्यातले ते पर्सनल मोमेंट त्याला माहिती आहे काय घडलंय प्रियामध्ये आणि त्याच्यामध्ये कुठेतरी त्याच्या मनात हे आहे की हे बाळ असं आपलं असू शकतं, पण तरी त्याचं माइंड मानायला तयार नाही. म्हणजे मन मानतंय पण डोकं मानत नाही, असं काहीतरी प्रकार आहे बिचायाच्या आयुष्यात. असो तर आता इकडे अर्जुन आणि सायली धावाधाव करत असतात, एकमेकांच्या पाठी पळत असतात. मग अचानक सायलीला अशी ठेच लागते आणि ती पडायला येते आणि मग अर्जुन तिला सावरतो, अग हळू सायली, हळू. मग ही पटकन
त्याला बोलून जाते, काय रे अर्जुन, मी पडले असते, मला लागलं असतं, थांब, तुझं नाव पूर्णाजीला सांगते. अर्जुन म्हणतो, बाबा बाबा, सॉरी 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 बरबर, तुला माझं लॉकेट होतं ना तन्वी, हे घे हे लॉकेट, माझं तू घेऊन टाक असं म्हणून अर्जुनने त्याच्या गळ्यातल ते लॉकेट सायलीला घातलं. अरेच्या पण हे लॉकेट अर्जुनच्या गळ्यात अचानक आलं, कुठून असो त्यांनी या रिक्रिएशनसाठी घातलं असावं. कदाचित आता एक्झॅक्टली हाच प्रसंग सायलीला आठवतो. लहानपणी ती छोटीत नवी अशीच बोलते, काय रे अर्जुन, मी पडले असते ना, मला लागलं असतं ना. मग तो छोटा अर्जुन सायलीच्या गळ्यात असंच ते लॉकेट घालतो. हे प्रसंग तिला पुन्हा आठवतात. सायली आता स्माईल करते. बर का अर्जुन म्हणतो, आठवलं ना, तुला सगळं आठवलं ना सायली, मग म्हणजे छान दाखवतात बर का. प्रेक्षकांनो, हे प्रसंग टीव्हीवर बघायला मस्त वाटतात. सायली म्हणते, अरे इथे एक छोटा कशाला आला होतास. इथे सचिन म्हणतो, अण्णा मी ते सगळं चुली अण्णा, मला ना पैसे हवे होते. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की आश्रम मॅनेज करतो मी वगैरे, त्यासाठी ना मला काही असिस्टंट लागतील, काही सिक्युरिटी गार्ड लागतील, म्हणजे थोडा स्टाफ लागेल ना अण्णा, यासाठी थोडा पैसा लागेल, जास्ती नाही अण्णा, थोडेसे. मग लगेच महिप्त म्हणतो, बर ठीक आहे, तिजोरीच्या खाली चाबी ठेवलेली आहे, ती उघड तिजोरी, तुला पाहिजे तेवढे पैसे घे, आतात काही पैसे दे, माझ्या कामाचे नाहीये रे बाबा, ते पैसे म्हणजे विष आहे माझ्यासाठी. त्यावर सचिन म्हणतो, बर अण्णा, ठीक आहे घेतो मी पैसे, पण तुम्ही असं काही करू नका हो अण्णा, पुन्हा प्लीज नका करू असं काही पुन्हा. तुम्ही शांत व्हा आणि प्लीज शांतपणे बसा, जरा आराम करा, मी आलो. हा अण्णा मी आलो असं म्हणून सचिन आता त्या तिजोरीकडे चाललाय. पण सचिन जाता क्षणीच महिपने पुन्हा तो उद्योग सुरू केलाय. आता तो पुन्हा तो बेल्ट हातात घेतो आणि स्वतःला त्या बेल्टने फटके मारायला लागतो. अरे या महिपच्या नेमका काय खेळ चाललाय प्रेक्षकांनो, म्हणजे उमजण्याच्या पलीकडे हा सस्पेन्स त्यांनी फारच ताणलाय बर का. त्यातन साक्षी बदलून येणार होती, ती प्लास्टिक सर्जरी करून येणार होती, ती काही अजून आलेली नाहीये. आता पुढे मालिका नेमकी कशी सरकते ते जरा गौड बंगालच आहे. इकडे या सचिनने ती तिजोरी उघडली आणि उघडून बघतो तर काय, त्यात भली मोठी कॅश असते मागे. तर महिपने त्याची सगळी संपत्ती दान केली होती ना. प्रेक्षकांनो, आता ही कॅश कुठून आली. पण सचिनचे डोळे चमकले ना. सचिन विचार करतो, बापरे, माझ्या अपेक्षेपेक्षा भरपूर कॅश आहे यामध्ये. आता तर माझी चांदीच चांदी आहे माझ्या हाताला. आता महिप्त बाबा नावाची सोन्याची अंडी देणारी कोंबडी लागली आहे आणि हे त्या कोंबडीच पहिलं अंड. तर महिप्त बाबा की जय असं म्हणून तो खुश झालाय बर का. इकडे आता सायली आणि अर्जुन दवाखान्यात आलेत DNA सॅम्पल चेक करण्यासाठी. सायलीने नवीन ड्रेस घातला. प्रेक्षकांनो, दवाखान्यात अर्जुन आता विचारतोय डॉक्टरांना, प्रियाने तुमच्याकडे तन्वीच जे सॅम्पल दिल ते आहे ना डॉक्टर अजून तुमच्याकडे. तर डॉक्टर म्हणता, हो आहे ना. अर्जुन म्हणतो, डॉक्टर आपण मागच्या वेळेला कशी गोपनीयता ठेवली होती, आपण DNAच्या या टेस्ट पर्यंत कोणाला पोहोचू दिलं नाही, तसंच या वेळेला पण असू द्यात. डॉक्टर म्हणतात, तुम्ही काही काळजी करू नका. सायली म्हणते, प्रतिमा किल्लेदारांच सॅम्पल पण आहे ना तुमच्याकडे. त्यावर ते डॉक्टर म्हणतात, हो आम्ही ते स्टोअर करून ठेवले. सायली म्हणते, मग आता हे नवीन रिपोर्ट कधी मिळतील आम्हाला. डॉक्टर म्हणतात, लवकरात लवकर, शक्यतो 1-2 दिवसातच देतो, बसात तुम्ही आलोच मी असं म्हणून ते डॉक्टर आता कुठेतरी गेलेत. मग अर्जुन सायलीला म्हणतो, आता टेन्शन घेऊ नकोस, तू तन्वी असल्याचा सायंटिफिक पुरावा आपल्याला लवकरच मिळेल. तोपर्यंत तुला काय आठवत ना ते बघूयात सायली. आता तुला तुझी ओळख लवकरच मिळणार आहे. सायली खुश झालेली असते. ती म्हणते, हो माझी ओळख आणि माझं कुटुंबसुद्धा मला लवकर मिळणार. हो आता इकडे प्रतिमा त्या आणि सुमन दोघी वाट बघतात बर का. सायली अर्जुन येण्याची. सायली आणि अर्जुन यांच्या घरी येणार आहे. त्यांनी कळवलं असेल
यांना कदाचित आधीच तेवढ्यात राकेश येतो. तिथे प्रतिमात्या म्हणत असतात, अजून आले नाही बाई. अर्जुन सायली, सुमन म्हणते, अहो येतील ना वहिनी. तेवढ्यात राकेश येतो. तिथे टेबलवर बसून म्हणतो, आई मला भूक लागली, खायला दे पटकन. सुमन म्हणते, अरे राकेश सायली, अर्जुन येतात. ते आले ना की आपण एकत्र बसूयात. राकेश म्हणत विचार करतो, अर्जुन आणि सायलीला एवढं महत्त्व. ते आल्यावर मला नाश्ता देणार का ही? आई माझी नाही, हे घर माझं आहे का? त्यांच लगेच तो ओरडणार असो तेवढ्यात अर्जुन सायली येतात. बर का प्रतिमा? त्या मग त्यांच स्वागत करतात. प्रतिमा आत्या म्हणतात, काय रे पोरांनो, किती उशीर केला, बसा बरं. अर्जुन म्हणतो, अग आत्या एक काम होतं महत्वाचं, ते संपवलं आणि इकडे आलो. राकेश आता यांना कुछ बोलतो बर का दोघांना आणि म्हणतो, नाही तुम्ही दोघांनी जरा उशीरच केला बर का. तुम्ही दोघे येईपर्यंत माझ्या आईने तुम्ही दोघे येईपर्यंत माझ्या आईने तर मला उपाशीच ठेवलं. आता तो असं बोलल्या बोलल्या सुमनाथ काकू म्हणतात, अरे काही राकेश असं का बोलतोय? लगेच राकेश त्याचे वाक्य फिरवतो आणि म्हणतो, अग आई गंमत केली मी त्यांची. सायली मग हसते. बर का प्रतिमा? मात्या म्हणतात, सायली अग तुला आवडतात ना, तर तसंच मी बघ भाजणीच थालपीठ केले. अर्जुन म्हणतो, वा आत्या मला भूक लागली बघ वासानेच. तेवढ्यात राकेश चिडतो, बर का खूप, आणि म्हणतो, काय बाई तुला माहिती आहे ना? प्रतिमा काकूला माहीत नाहीये, पण तुला माहिती आहे मला हे असं भाजाडीच थालपीठ वगैरे आवडत नाही. ते सुमन म्हणते, अरे ठीक आहे राकेश, करू ना तुझ्या आवडीच आम्ही. अरे सायलीकडे सध्या लक्ष देणं महत्वाचं आहे ना. सायलीला आता कसं तरी होतं बरं का. साहजिक आहे प्रेक्षकांनो, आपण कोणाच्याच्या घरी गेलो आणि कोणी जर असं आपल्याला कुछ काचक बोललं तर ते लागतं ना आपल्याला. सुमन म्हणतेस, अरे राकेश मी तुला कॉर्नफ्लेक्स देऊ का? तुला तेच आवडतं ना? राकेश लगेच म्हणतो, आई मी 2 वर्ष यूएसला होतो, तिथे कॉर्नफ्लेक्स खाऊनच माझं आयुष्य काढलंय. मी इथे आलो, मला वाटलं आईच्या हातच काही चांगलं चुंगलं खायला मिळेल, पण इथे तेच का? लगेच प्रतिमा म्हणतात, अरे राकेश बेटा मला सांग ना, तुला काय काय आवडत खायला? मी दिलं तुला सगळं करून. राकेश म्हणतो, नको काकू मला काही. आईचं तसंही बरोबर आहे, सायलीच्या आवडीनिवडी सध्या जपायला हव्या ना. सायली आता त्याच्याकडे बघतच राहते बर का. आणि हा एपिसोड त्यांनी इथेच संपवून टाकलाय. अर्जुनला सुद्धा या राकेशच वागणं बोलणं जरा खटकल्या असो राकेशला. त्याचं हे जे काही हेट करणं आहे ना ते लपवता नाहीये, ते आता असं म्हणायला हरकत नाहीये. आता पुढच्या भागात आपण बघतोय सायली आणि अर्जुन ड्रॉइंग करायला बसले बर का. तेव्हा ते सेंटेड म्हणजे ते वास येतो ना त्या इरेजरचा. छान छान ते इरेजर अर्जुन शोधत असतो तेव्हा सायलीला अचानक फोटोजवळ काहीतरी दिसतं. लहानपणीचे अर्जुन सायली तिला दिसतात. तिच्याच फोटोजवळ आता सायली अर्जुनला म्हणते की आपण जसं महिप्तला ठरवून प्रतिमा समोर आणलं होतं तसंच आपण आता तो अपघात पुन्हा घडवून आण. अर्जुन तिच्यावर चिडून म्हणतो, वेडी आहेस का अग्गे सायली? त्या अपघातात तुमचा जीव गेला असता. सायली म्हणते, मी आणि बाळ सुखरूप रूप राहून आहो, पण मीच तन्वी आहे हे जगणं आता माझ्या पदरात टाक. सायली अगदी रडून वगैरे रिक्वेस्ट करते अर्जुनला, त्यामुळे त्याला नाही हाणता आलेलं नाहीये. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.